सुरगाणा शहरात मध्यरात्री भीषण आग, 10 गाळे व टपऱ्या जळून खाक, सुमारे 20 लाखांचे नुकसान. दिव्य भारत बीएसएम न्यूज सुरगाणा, नाशिक. प्रतिनिधी रतन चौधरी. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या तलाठी चाळ परिसरात एप्रिल 30 रोजी मध्यरात्री भीषण आग लागून व्यावसायिक गाळे व टपऱ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुमारे 10 गाळे व अनेक टपऱ्यांमधील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला असून एकूण अंदाजे 20 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सुरगाणा शहरात खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरगाणा शहरातील मेन रोडवरील तलाठी चाळ लगत नगरपंचायतीच्या मालकीचे एकूण 39 गाळे आहेत. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या पीडितांना आधार देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अनेक सामाजिक संस्थांनी आणि स्वयंसेवी गटांनी पुढाकार घेत पीडितांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. एकूणच सुरगाणा शहरातील ही भीषण आग दुर्घटना स्थानिक प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी एक इशारा ठरली असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी, मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. यापैकी 30 एप्रिलच्या रात्री सुमारे 11:30 ते 12:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. सुरुवातीला एका गाळ्यातून धूर निघताना दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि शेजारील गाळ्यांपर्यंत झपाट्याने पसरली. या आगीत किरकोळ व्यवसाय करणाऱ्या अनेक गरीब टपरीधारकांचे संपूर्ण उपजीविकेचे साधन जळून खाक झाले. स्टेशनरी साहित्य, शालेय बॅगा, कॉस्मेटिक वस्तू, किराणा माल तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या. अनेकांनी कर्ज काढून किंवा साठवलेल्या भांडवलातून उभारलेला व्यवसाय काही मिनिटात उद्ध्वस्त झाला. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तलाठी जितेंद्र चौधरी, मंडळ अधिकारी कमल ठाकरे आणि नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी तत्काळ पंचनामा सुरू केला. तसेच नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधीही घटनास्थळी उपस्थित होते. पंचनाम्यावेळी नगराध्यक्ष भरत वाघमारे, रंजना लहरे, भगवान आहेर, प्रमिला भोये, संतोष देशमुख, सचिन आहेर आणि मुख्याधिकारी सुभाष जमोले यांनी परिस्थितीची पाहणी केली. या आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकांमध्ये काशीनाथ बतासे, अमृता पवार, शांताबाई पवार, रवींद्र शिंदे, दशरथ शिंदे, विका मेघा, भागीबाई गायकवाड, गणेश चौधरी, अंबिका शिंदे आणि केशव देशमुख यांचा समावेश आहे. या सर्वांचे मिळून अंदाजे 20 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी काही स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पाण्याच्या बादल्या व इतर साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही वेळातच सर्व गाळे व टपऱ्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर तांत्रिक कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसणे, विद्युत वायरिंगची अयोग्य व्यवस्था आणि अरुण जागेमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नुकसानग्रस्त व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. आमचा सर्व व्यवसाय या आगीत नष्ट झाला आहे. आता पुन्हा उभे राहणे कठीण झाले आहे. सरकारने त्वरित मदत करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी भावना पीडितांनी व्यक्त केली. नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना सुरगाणा शहरातील लहान व्यावसायिकांच्या असुरक्षिततेवर प्रकाश टाकणारी ठरली आहे. रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या या टपरीधारकांचे संपूर्ण आयुष्य काही क्षणांत उद्ध्वस्त झाले आहे.